नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, इथे अर्जुनला 30 दिवस दिलेले आहेत आणि त्याच्यामध्ये अर्जुनने साक्षीची पूर्णपणे वाट लावण्याचा निर्णय घेतलेला असतो. साक्षीच्या विरोधातला खूप मोठा पुरावा अर्जुनच्या हाती लागलाय ही माहिती जेव्हा दामिनी देशमुखला कळते, तेव्हा दामिनी देशमुखने इथे आता प्रियाला एक गोष्ट सांगितलेली असते. तर तिने प्रियाला सांगितलेलं असतं की अर्जुनला किडनॅप करायचं. तो कोर्टामध्ये जर नाही आला तर त्याच्याकडे असलेले पुरावे साक्षीच्या विरोधातले हे कोर्टामध्ये सादरच केले जाणार नाही. त्यामुळे अर्जुनचं किडनॅप करायचं. तो जेव्हा घरातून बाहेर निघेल तेव्हा सगळ्यात आधी तुलाच कळेल. तेव्हा इथे गुंड लोकांना तू टीप द्यायची आणि अर्जुनला किडनॅप करायला सांगायचं आणि इथून कुठेतरी लांब नेऊन एखाद्या गोडाऊनमध्ये त्याला बंद करून ठेवायचं, असं दामिनी देशमुख हिने प्रियाला सांगितलेलं असतं. आणि तिने अगदी कोर्टाच्या हेअरिंगच्या दिवशीच प्रियाने गुंड लोकांना अर्जुनला किडनॅप करायला सांगितलेलं असतं. पण इथे सायलीने अर्जुनची अगदी व्यवस्थित त्या गुंड लोकांच्या तावडीतून सुटका केलेली असते. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये इथे अर्जुनचं किडनॅपिंग प्रियाने गुंड लोकांना करायला सांगितलंय ही गोष्ट जेव्हा सायलीला कळते, तेव्हा सायली सुभेदारांना सुद्धा प्रियाचं हे कारस्थान सांगते. त्यामुळे कल्पना आणि अश्विन दोघेजण मिळून प्रियाचं थोबाड फोडतात आणि तिला जन्माची अद्दल घडवतात. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, इथे आता अर्जुनचं किडनॅपिंग हे आता केलेलं असल्यामुळे सायली रणरागिणीचं रूप धारण करते आणि अर्जुनला ज्या ठिकाणी किडनॅप केलेलं असतं तिथून सुखरूपरित्या गुंडांच्या तावडीतून सोडवते आणि अगदी योग्य वेळेवरती कोर्टामध्ये हजर करते. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने गोष्टी घडत जाणार आहेत आपण सविस्तरपणे बघूया. तर प्रेक्षकांनो, इथे अर्जुनने कोर्टामध्ये साक्षीच्या विरोधामध्ये चांगले ठोस पुरावे सादर केलेले असतात. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे दामिनी देशमुख आता घाबरलेली असते. ती इथे अर्जुनला वीक करण्याचा प्रयत्न करत असते. त्याचा इथे कॉन्फिडन्स लूज करण्याचा प्रयत्न करत असते आणि त्यामुळे ती वेगवेगळ्या चाली खेळत असते. तिने पहिली चाळ खेळलेली असते. तिने मीडियाला बोलावलेलं असतं आणि अर्जुनच्या विरोधामध्ये खोटं नाटं सांगितलेलं असतं आणि मीडियाला पैसे दिलेले असतात. त्यामुळे अर्जुन कुठे आहे ही गोष्ट मीडियाला समजलेली असते. तेव्हा मंदिरामध्ये जाऊन सगळेजण अर्जुनला प्रश्न विचारत असतात आणि तेव्हा सायली आणि अर्जुन दोघेजण मिळून इथे पुराव्यांसहित संपूर्ण मीडियाची प्रश्नांची उत्तरं देतात आणि त्यांची बोलती बंद करतात. त्यानंतर आनंदाने अर्जुन सायली दोघेजण घरी येतात. अर्जुनने इथे आता 10 दिवस उरलेले आहेत. त्या 10 दिवसांचा योग्य रीतीने वापर करण्याचा निर्णय घेतलेला असतो. तो आता एक एक पुरावा शोधत असतो आणि प्रेक्षकांनो, इथे आता विचार करत असताना अर्जुनच्या हातामध्ये खूप मोठा महत्त्वाचा पुरावा लागतो आणि ती गोष्ट म्हणजे अर्जुनला कळतं की सायलीकडे कदाचित 2 फोन असतील तर. म्हणूनच ज्या वेळेला विलासचा खून झाला त्या वेळेला आश्रमाच्या बाहेर एक लोकेशन दाखवतंय तिच्या मोबाईलचं आणि दुसरं लोकेशन हे दाखवतच नाही आहे. आपला जर मोबाईल तिच्याकडे असेल तर ती तो आपल्या बरोबर घेऊन जाईल ना, तो बाहेर का ठेवेल? तर कदाचित इथे अर्जुनला असं वाटतं की साक्षीकडे सुद्धा 2 फोन असतील आणि त्यामुळे तिचा एक मोबाईल ज्याचं लोकेशन आश्रमाच्या बाहेरचं दाखवतंय आणि तिचा एक मोबाईल तिच्या बरोबर असेल तर आणि आपल्याला त्याचा नंबरच माहिती नसेल तर. तेव्हा चैतन्य म्हणतो, हो अर्जुन, असं तर होऊ शकतं. तेव्हा अर्जुनने चैतन्याला एक जबाबदारी दिलेली असते की आश्रमाच्या बाजूला जे टेलिकॉमचे टॉवर आहेत ज्या वेळेला विलासचा खून झाला 13 तारखेला तिथे किती मोबाईल होते आणि ते टेलिकॉम टॉवरला कनेक्टेड होते याची आता त्याला लिस्ट हवी असते. मग त्यावेळेला आश्रमामध्ये किती लोकं होती आणि कुणाकुणाचे मोबाईलचे कनेक्शन हे टेलिकॉमला कनेक्ट झालेले आहेत याचा पुरावा आता अर्जुनला मिळणार असतो. तेव्हा चैतन्य अर्जुनने सांगितल्यानंतर लगेच टेलिकॉम कंपनीमध्ये जाऊन ती लिस्ट घेऊन येत असतो आणि तेव्हा दामिनी देशमुखने आपल्या माणसाला फोन करून सांगितलेलं असतं की मी जे काम सांगते ते लवकरात लवकर कर आणि तिने सुद्धा तिच्या माणसाला तेच सांगितलेलं असतं. टेलिकॉम कंपनीमध्ये जायचं आणि 13 तारखेचं जे काही फुटेज आहे ते संपूर्ण डिलीट करून टाकायचं. 13 तारखेला टेलिकॉम टॉवरला जेवढे मोबाईल कनेक्टेड असतील आणि जी काही लिस्ट असेल ती संपूर्ण डिलीट करून टाकायची, असं दामिनी देशमुख हिने सांगितलं
सांगितलेलं असतं. पण प्रेक्षकांनो, तिचा माणूस जेव्हा तिथे जातो त्याच्या आधी चैतन्य तिथे पोचलेला असतो आणि चैतन्याने ऑलरेडी ती लिस्ट आपल्या हातामध्ये घेतलेली असते. त्यामुळे आता लिस्ट हातामध्ये घेतली आहे, आता ते फुटेज किंवा ती लिस्ट डिलीट करून काही उपयोग होणार नसतो, कारण पुरावा अर्जुनला मिळालेला असतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, दामिनी देशमुखला इथे कळलंय की अर्जुनच्या हातामध्ये पुरावा आलाय. अर्जुनला कळलंय की ज्या वेळेला विलासचा खून झाला त्यावेळेला साक्षीकडे एक नाही तर 2 मोबाईल होते. तेव्हा दामिनी देशमुख इथे साक्षीला म्हणते की आता तुला एक काम करायचं आहे. तेव्हा साक्षी म्हणते, आता मी काय करू? आता अर्जुनला कळलं की माझ्याकडे 2 मोबाईल होते. ज्या वेळेला विलासचा खून झाला त्यावेळेला मी आश्रमात होते, हे सिद्ध करणारा पुरावा त्याच्याकडे आला. आता मी काय करू मॅम? तेव्हा दामिनी म्हणते, आता तू एकच काम कर. ज्या वेळेला विलासचा खून झाला त्यावेळेला तू आश्रमामध्ये होतीस हे कबूल कर. आत्तापर्यंत खोटं बोलत आलीस हे कबूल कर. ती म्हणते, मग मीच विलासचा खून केला हे कळेल ना सगळ्यांना. तेव्हा दामिनी म्हणते, ते सगळं तू माझ्यावरती सोड. फक्त तू अर्जुनने पुरावा सादर केल्यानंतर कबूल करून टाक की तू खून केलायस. अशी आयडिया आता दामिनी देशमुखने साक्षीला दिलेली असते. तिचे हे माइंड गेम्स आता तिच्या माइंडमध्ये सुरूच असतात. पण इथे अर्जुनने आता खेळी खेळलेली असते. चैतन्याने अर्जुनच्या हातामध्ये ती लिस्ट आणून दिलेली असते आणि त्याच्यामध्ये ज्या वेळेला विलासचा खून झाला त्यावेळेला टेलिकॉम टॉवरला इथे 4 मोबाईल कनेक्टेड होते आश्रमातून आणि त्याच्यामध्ये मधुभाऊ, विलास, प्रिया आणि चौथी व्यक्ती म्हणजे साक्षी शिखरे हे अर्जुनला कळलेलं असतं. तर जेव्हा ही गोष्ट साक्षी प्रियाला सांगते की असं घडलंय, आता अर्जुनकडे मोठा पुरावा आलाय, आता काय करायचं? तेव्हा प्रिया म्हणते, साक्षी अगं ही दामिनी देशमुख काय माइंड गेम्स खेळत राहणार आहे का, की तुला वाचवण्यासाठी ती काहीतरी करणार आहे? तेव्हा साक्षी म्हणते, हे बघ प्रिया, तू वाटेल तसं बोलू नकोस. तुला माहिती नाही आहे दामिनी देशमुख मला ह्या केसमधून व्यवस्थित बाहेर काढणार आहेत. तू प्लीज त्यांच्यावरती विश्वास ठेव. मला माहिती आहे, मला खात्री आहे की त्या मला नक्की बाहेर काढतील. प्रिया म्हणते, मला नाही वाटत. ती माकडीनीची गोष्ट तुला माहिती आहे ना, माकडीन कशी पाण्यातून आपल्या पिल्लाला घेऊन जात असते आणि मग नाकातोंडाशी पाणी आल्यानंतर आपल्याच पिल्लाला पायाखाली घेते आणि स्वतःचा जीव वाचवते. दामिनी देशमुख तसं तर काही करणार नाही आहे ना. तेव्हा इथे साक्षी आता घाबरते. ती म्हणते की माझं काय होणार आहे काय माहिती. दामिनी देशमुखने इथे तिला एक आयडिया दिलेली असते, ती साक्षी करणारच असते. पण अर्जुनने इथे दुसऱ्याच दिवसाची कोर्टाकडून आता तारीख मागून घेतलेली असते. त्याला दुसऱ्या दिवसाचंच हेअरिंग हवं असतं, कारण साक्षीच्या विरोधातला खूप मोठा पुरावा जे हे सिद्ध करणार असतो, खुनाच्या रात्री साक्षी आश्रमामध्ये होती. त्यामुळे अर्जुनने चैतन्याला सांगितलेलं असतं की उद्याच्या उद्या हेअरिंग घ्यायची. तेव्हा दामिनी देशमुख तयारीत असते, कारण तिला माहिती असतं अर्जुनकडे पुरावा आहे. तेव्हा दामिनी प्रियाला फोन करते आणि म्हणत असते की हे बघ प्रिया, एक गोष्ट लक्षात ठेव, अर्जुन उद्या कोर्टातून निघेल तेव्हा तू गुंड माणसांना तयार ठेव. तुझ्या ओळखीतले किंवा महिपतला सांग गुंड लोक मॅनेज करायला. आणि अर्जुन जेव्हा घरातून निघेल ना तेव्हा एक काळजी घे, अर्जुन एकटाच निघेल, त्याची बायको त्याच्याबरोबर नसायला पाहिजे. असं काहीतरी तू कर आणि अर्जुन एकटाच घरातून निघाला पाहिजे, म्हणजे माझे गुंड लोक त्याला किडनॅप करतील आणि उद्या त्याच्याकडे जो पुरावा असणार आहे ना तो सादरच करू शकणार नाही कोर्टामध्ये. असं आपल्याला काहीतरी करायचं आहे. तेव्हा प्रिया म्हणते, ठीक आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे ज्या वेळेला अर्जुन आता कोर्टामध्ये जायला निघतो महत्त्वाचा पुरावा घेऊन, तेव्हा अर्जुनने इथे आता आपल्या वकिली बुद्धीने एक आयडिया केलेली असते. त्याने आता त्याच्याकडे जी लिस्ट असते ती त्याच्या स्वतः जवळसुद्धा ठेवलेली असते. त्याच्या लॅपटॉपमध्ये सुद्धा ती कॉपी असते आणि प्लस चैतन्यकडे सुद्धा त्याच्या खूप साऱ्या झेरॉक्स असतात. कारण अर्जुनला माहिती आहे या घरामध्ये प्रिया आहे आणि ती पुरावा नष्ट करण्याचा जरूर प्रयत्न करणार. तेव्हा इथे अर्जुनने ती लिस्ट खूपच जास्त महत्त्वाची असल्यामुळे ती आपल्या लॅपटॉपमध्ये, मोबाईलमध्ये, सायलीच्या मोबाईलमध्ये, चैतन्याच्या मोबाईलमध्ये सगळीकडे तो पुरावा म्हणून ठेवून दिलेली असते. आणि ज्या वेळेला इथे आता अर्जुन घरातून बाहेर निघणार असतो, सायली घरातून बाहेर निघणार असते, तेव्हा इथे प्रिया खूप मोठा गोंधळ करून ठेवते. तर प्रियाने इथे संपूर्ण घरामध्ये आता साबणाचं पाणी ओतलेलं असतं. सगळीकडे इथे पाणी झाल्यामुळे अस्मिताचा पाय घसरेल आणि ती पडेल अशी सिच्युएशन तिने निर्माण केलेली असते. तेव्हा इथे कल्पना तिचं काम करत असते. विमलला दुसरी जबाबदारी दिलेली असते, ती मार्केटमध्ये इथे भाज्या वगैरे आणायला जाते. तेव्हा साबणाचं पाणी बघितल्यानंतर सायली म्हणत असते, अर्जुन सर तुम्ही एक काम करा, तुम्ही पुढे जा, मी हे सगळं आवरते आणि तुमच्या मागोमाग येते. तुम्ही कोर्ट सुरू होण्याच्या आधी मी तिथे
इथे पोचेन. तेव्हा अर्जुन म्हणतो, ठीक आहे बायको, पण उशीर करू नकोस. तोपर्यंत माझ्या ज्या काही फॉर्मॅलिटीज असतील त्या मी कंप्लीट करतो, पण तू वेळेवरती पोच. तेव्हा सायली म्हणते, ठीक आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो, अर्जुन गाडीमध्ये जाऊन बसतो आणि आपली गाडी चालू करतो आणि जात असताना रस्त्याच्या मध्ये एक माणूस पडलेला असतो. तो माणूस आता पडलेला असताना अर्जुन त्याची मदत करायला जातो. त्याला असं वाटतं की चक्कर आली की काय किंवा अपघात झालाय की काय. अर्जुन त्या माणसाला उठवायला जाणार तेवढ्यातच तिथे काही लोक येतात. अर्जुनच्या तोंडाला रुमाल लावतात, त्याला बेशुद्ध करतात आणि गाडीमध्ये कोंबून एका गोडाऊनच्या ठिकाणी घेऊन जातात. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे सायली आपलं संपूर्ण काम आवरते. मधुभाऊंना घेऊन ती कोर्टामध्ये सुद्धा पोचते. तिथे चैतन्य वाट बघत असतो. चैतन्य म्हणत असतो, सायली वहिनी, अगं अर्जुन कुठे आहे? सगळ्या फॉर्मॅलिटीज मी कंप्लीट केल्यात, पण आता कोर्टचं वेळ सुरू होणार आहे, आपल्याला आता जायचं आहे. अर्जुन कुठे आहे वहिनी? तेव्हा इथे सायली अर्जुनला कितीतरी फोन करत असते. तेव्हा इथे अर्जुन कसा बसा आपला फोन उचलतो आणि सांगतो की बायको, मला एका ठिकाणी आणलंय, तिथे एका गोडाऊनमध्ये मला ठेवलंय. तेव्हा सायली म्हणते, तुम्ही कुठल्या बाजूला आहात ते तरी तुम्हाला माहिती आहे का? तेव्हा इथे अर्जुन म्हणतो की इथे कुठेतरी रेल्वे स्टेशन आहे, म्हणजे मला रेल्वेचा आवाज येतोय आणि मंदिरसुद्धा आहे जिथे घंटा वाजतायत. मग मी कुठे आहे मला माहिती नाही आहे, पण गोडाऊनची जागा आहे, तिथे आजूबाजूला ह्या 2 गोष्टी आहेत, त्या ठिकाणी तू पोच. तेव्हा सायली ज्या ठिकाणी रेल्वे स्टेशन आहे त्या ठिकाणी एक मंदिर आहे अशी जागा आता शोधत त्या ठिकाणी पोचते आणि तिथे एक गोडाऊन असतं, त्याला बाहेरून लॉक केलेलं असतं. तेव्हा सायली कुसुमताईला आपल्याबरोबर घेऊन जाते. ती एकटी जात नाही आणि तो लॉक तोडून ती आतमध्ये जाते. तेव्हा गुंड लोक आतमध्ये बसलेले असतात, अर्जुनला बांधून ठेवलेलं असतं. तेव्हा सायली तिथे पोचते. कसं बसं ती अर्जुनला सोडवते आणि मग गुंड लोकांशी अर्जुन फाईट करतो. तर इथे अर्जुनकडे जे पुरावे असतात ते नष्ट करण्याचा प्रयत्न केला जात असतो, पण अर्जुन ते होऊ देत नाही. अर्जुन इथे सगळ्यांना बेदम मारतो, त्यांना अगदी लाथाबुक्क्यांनी मारतो, नको नको करतो. तेव्हा इथे गुंड लोक अर्जुनला तिथेच ठेवून पळून जातात. तेव्हा इथे सायली अर्जुनला तिथून बाहेर काढते आणि मग गाडीमध्ये बसून इथे कोर्टामध्ये अगदी योग्य वेळेवरती घेऊन पोचते. तेव्हा चैतन्यने कोर्टाकडून वेळ मागून घेतलेला असतो की अर्जुन प्रॉब्लेममध्ये आहे असं सांगण्यात आलेलं असतं. त्यानंतर कोर्टाने सुद्धा वेळ दिलेला असतो, पण नंतरला इथे दामिनी देशमुख म्हणत असते की इथे मला असं वाटतंय अर्जुन सुभेदार यांच्याकडे कुठलाही पुरावा नाही आहे, म्हणूनच ते कोर्टामध्ये येत नसतील. उगाचच कोर्टाचा वेळ वाया घालवतायत, आणखीन काही नाही. तेवढ्यातच तिथे अर्जुन आता पोचलेला असतो आणि दामिनी देशमुखचं तोंड अगदी बघण्यासारखं झालेलं असतं. तेव्हा अर्जुन इथे सांगतो की जज साहेब, इथे माझ्याबरोबर जे काही झालं ते मी नंतर सांगेन. मला यायला उशीर झाला त्यासाठी मी कोर्टाची माफी मागतो आणि दिलगिरी व्यक्त करतो. पण मला किडनॅप करण्यात आलं होतं, काही गुंड लोक ते मला पकडून घेऊन गेले होते. का कशासाठी हे कुणी केलं मला काहीच माहिती नाही आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे अर्जुन आपलं पूर्ण स्टेटमेंट देत असतो आणि ज्या वेळेला इथे विलासचा खून झाला त्या रात्री साक्षी आश्रमामध्ये होती, ते मोबाईल लोकेशन जे तिचा दुसरा नंबर असतो तो पुरावा आता अर्जुनने कोर्टामध्ये सादर केलेला असतो की तिच्याकडे दुसरा मोबाईल होता आणि तो ती आश्रमामध्ये घेऊन गेली होती आणि तो ॲक्टिवेट होता. हे अर्जुनने सिद्ध केल्यानंतर ज्या वेळेला विलासचा खून झाला तेव्हा साक्षी आश्रमात होती हे सिद्ध झालेलं असतं. त्यानंतर प्रेक्षकांनो, ज्या वेळेला इथे अर्जुन त्या गुंड लोकांना मारत असतो तेव्हा त्याने विचारलेलं असतं की तुम्हाला कुणी सांगितले, कुणी सुपारी दिले ते मला सांगा. तेव्हा तन्वी किल्लेदार असं नाव सांगितलेलं असतं. तन्वी किल्लेदारने आम्हाला सुपारी दिले, तिने आम्हाला पैसे पाठवलेत. हे जेव्हा अर्जुन सायलीला कळतं तेव्हा इथे आता कोर्टामध्ये साक्षीची वाट लावलेली असते आणि नंतरला इथे प्रियाची वाट लागणार असते. घरी आल्यानंतर सायली आणि अर्जुन इथे आता सगळ्यांना सांगतात की प्रियाने गुंड लोकांना सुपारी दिली होती आणि अर्जुन सरांना किडनॅप करायला सांगितलं होतं, त्यांना इथे जीवे मारण्याचा प्रयत्न केला जात होता असं म्हणाल्यानंतर इथे कल्पना, पूर्णाजी, अश्विन सगळेजण खूपच जास्त चिडतात आणि रविराजसुद्धा चिडतो. रविराजसुद्धा प्रियावरती रागवलेला असतो, कारण खुनाच्या रात्री साक्षी आश्रमातच नव्हती असं प्रियाने स्टेटमेंट दिलेलं असतं, म्हणजे प्रियाने दिलेली साक्ष खोटी आहे हे सुद्धा आता रविराज काकांना कळलेलं असतं. त्यामुळे इथे कल्पना, पूर्णाजीला प्रियाच्या या वागण्याचा राग येतो आणि तिचं चांगलं थोबाड रंगवलेलं असतं. तेव्हा सायली म्हणते, पुन्हा जर माझ्या नवऱ्याच्या वाटेला गेलीस ना तर माझ्यापेक्षा वाईट कुणीच नसेल, ही गोष्ट लक्षात ठेव. इतके प्रयत्न केलेस तरीसुद्धा अर्जुन सर कोर्टामध्ये पोहोचलेच ना,
तेव्हा अश्विन म्हणतो की तन्वी, तुझ्याकडून मी ही अपेक्षा केली नव्हती, तू इतक्या खालच्या पातळीला जाशील याचा मी विचार केला नव्हता. तेव्हा इथे आता कल्पना म्हणालेली असते की आत्ताच्या आता आमच्या घरातून चालते हो, 1 मिनिटसुद्धा इथे राहायचं नाही. तेव्हा इथे अश्विनने आणि पूर्णाजीने सुद्धा तिला घरातून बाहेर जायला सांगितलेलंच असतं आणि रविराज काकासुद्धा म्हणतात की तुला मुलगी म्हणायला सुद्धा मला लाज वाटते, असं निर्लज्जावाने काम केलेस तू. त्यामुळे इथे आता सायलीने साक्षीबरोबर प्रियाचं सुद्धा भांडं फोडलेलं असतं. इथे प्रियानेच अर्जुनला किडनॅप करण्यासाठी गुंडांना सुपारी दिली होती, त्यांना पैसे दिले होते. ही गोष्ट जेव्हा सायली सर्व लोकांना सांगते तेव्हा इथे प्रियाची बोलती बंद झालेली असते. तेव्हा इथे अश्विन, कल्पना सगळ्यांनी मिळून तिला घरच्या बाहेरचा रस्ता दाखवलेला असतो आणि पुन्हा या घरामध्ये पाऊल ठेवायचं नाही असं म्हणून बजावलेलं असतं.